नमस्कार मित्रांनो, मी चंदन पवार, उपशिक्षक चोपडा, जिल्हा जळगाव. जागर शिव इतिहासाच्या या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपले एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, यापूर्वीच्या पहिल्या व्हिडिओत आपण शिवचरित्र का वाचावे, का ऐकावे याबद्दल माहिती घेतली. थोडक्यात आपण शिवचरित्राची प्रस्तावना पाहिली. जर आपण हा व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन पहा. जागर शिव इतिहासाचा हे चॅनल सबस्क्राईब करा. जवळ दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून यापुढील या शिवचरित्र व्हिडिओमालेतील सर्व व्हिडिओ आपणास पाहावयास मिळतील. आज आपण प्रत्यक्ष शिवचरित्राला सुरुवात करणार आहोत. सदरील शिवचरित्र व्हिडिओमाला माझ्या शिवछत्रपती या कादंबरीच्या माध्यमातून तयार करण्यात येत आहे. आपणास शिवछत्रपती कादंबरी हवी असल्यास 9421480232 या नंबरवर संपर्क साधा. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. यादव वंशाची सत्ता शके 1111 मध्ये आपल्या महाराष्ट्रावर सुरू झाली. यादव काळात संपूर्ण मावळ खोऱ्यामध्ये सुख समृद्धी नांदत होती. मावळ खोऱ्यातील अनेक तरुण मावळे यादवांच्या सैन्यात पराक्रम गाजवत होते. यादवांनी निर्माण केलेली भरभराट वैभव फक्त 108 वर्ष टिकले आणि महाराष्ट्रातील यादव घराणे हे शके 1240 मध्ये लयाला गेले. त्यानंतर गजनीच्या महमुदाने सन 1001 ते 1027 या काळात आपल्या भारतावर सुमारे 17 स्वाऱ्या केल्या. अमाप संपत्ती लुटणे हे केवळ ध्येय असलेल्या महमुदाने मथुरा, सोमनाथ अशी आपली पवित्र मंदिरे लुटत अगणित संपत्ती सोबत नेली. त्यावेळी भारतभर विखुरलेले छोटे छोटे राजे महमुदाचा प्रतिकार करू शकले नाहीत. आपापला जीव वाचवण्यासाठी ते पळून गेले. मावळखोरी मात्र यावेळी सुरक्षित राहिली. घनदाट जंगले, दुर्गम डोंगर, कडे कपारी येथे येण्याचे धाडस महमुदाने केले नाही. त्यामुळे मावळखोरी ही सुरक्षित राहिली होती, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 1347 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रावर परकीय मुसलमानांची राजवट सुरू झाली. शिर्के, पासलकर, ढमाले, मारणे, खोपडे, शिरीमकर, कुडाळकर, मोरे, जाधव, मोहिते, महाडिक आदी मराठी सरदारांना 12 मावळखोऱ्यात देशमुखी, पाटीलकी, वतने इनामे म्हणून मिळाली. मुस्लिम राज्यकर्त्यांकडून मिळालेल्या ह्या वतनांवर हे सर्व मराठी सरदार खुश होऊन परकीय मुसलमानांची चाकरी करू लागले. अशा रीतीने मावळखोऱ्यात सर्वत्र जुलमी मुसलमानी सत्तेचा मनमानी अराजक असा कारभार सुरू झाला. महाराष्ट्राप्रमाणेच संपूर्ण भारत मूठभर परकीय मोगल, डच, पोर्तुगीज यांच्या आधिपत्याखाली आला होता. चारही बाजूने मालमत्ता आणि भूमिपुत्रांचे अतोनात हाल होत होते. जहागीरदार, सरंजामदार, वतनदार, सरदार हे परकीयांची चाकरी करून त्यांच्या आदेशानुसार वागून गोरगरीब जनतेचे लचके तोडत होते. मराठा सरदार, जहागीरदार, सरंजामदार, वतनदार आपापसातील वैरांमुळे एकमेकांचे मुडदे पाडत होते. आपल्याच माणसाच्या रक्ताने माखलेल्या तलवारी पाजळीत शह प्रतिशह यांची मालिका वर्षानुवर्ष अशीच चालू होती. शेकडो मैलांवरून आलेल्या परकीय शत्रूंनी भारतातील अघोरी अन्याय अत्याचार सुमारे 500 वर्ष चालू ठेवला. भारतीय प्रजा तो अन्याय निमूटपणे सहन करत राहिली. आपल्या महाराष्ट्रातील मावळखोरातील मावळे मराठे पराक्रमी असल्याने त्यांना आपल्या पदरी ठेवून निजामशाह, आदिलशाह, कुतुबशाह, मोगलशाह मात्र आरामात जीवन जगत होते. रयत अन्याय अत्याचार व गुलामगिरीच्या विळख्यात अडकली होती. पण या रयतेची कोणालाही खंत किंवा काळजी नव्हती. प्रचंड अराजकतेच्या या पर्वात 17व्या शतकात प्रसिद्ध झालेले एक थोर मराठी घराणे म्हणजे आपले भोसले घराणे होय. भोसले घराण्यात अनेक वीर पुरुष होऊन गेले, पण या वीर पुरुषांमध्ये किंवा या पूर्वजांमध्ये विशेष नोंद घेण्यासारखी व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाजी राजे भोसले हे होत. बाबाजी राजे भोसले यांचा जन्म 1549 मध्ये झाला होता. बाबाजी राजेंना खेळोजी या नावाने देखील ओळखत असत.
बाबाजीराजे भोसले यांच्या भावाचे नाव परसोजी असे होते. वेरूळच्या वरच्या 2-3 खेडेगावातील पाटीलकी आणि शेती ही बाबाजीराजे भोसले यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होते. आपल्या जवळ असलेल्या 2-3 खेड्यांची पाटीलकी व वडिलोपार्जित शेती सांभाळत बाबाजी छोटी मोठी सरदारकी देखील करत होते. बाबाजीराजे कर्तबगार होते. बाबाजींनी स्वकर्तृत्वावर भीमा नदीच्या काठी वसलेल्या पुणे परगण्यातील हिंगणगाव, बेरळ, देवळगाव अशा 5-6 गावातील पाटीलकी विकत घेतली होती, अर्थात कमावली होती. काही काळ ते या भागातही राहायला आले होते. या भागातील लोकांची कामे केल्याने, त्यांच्या सुखदुःखात सहभागी झाल्याने लोक बाबाजीराजे भोसले यांना आदराने राजा म्हणत. थोडक्यात राजा ही पदवी बाबाजीराजे भोसले यांना लोकांनी त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन दिली होती. पण त्या भागात बाबाजीराजे भोसले यांच्या जम न बसल्याने त्यांनी आपल्या मुलांसोबत पुन्हा वेरूळला जाणे पसंत केले. बाबाजीराजे भोसले यांना 2 मुले होती. मोठ्याचे नाव होते मालोजीराजे भोसले आणि लहान्याचे नाव होते विठोजीराजे भोसले. हे दोन्ही पुत्र वडील बाबाजीराजे भोसले यांच्यापेक्षा कर्तबगार होते. बहामनी राजवटीचे तुकडे होऊन निर्माण झालेल्या विजापूर आणि अहमदनगर येथील सुलतानी राजवटींनी स्थानिक कर्तबगार मराठ्यांना आपल्या पदरी घेऊन आपले सैनिकी सामर्थ्य वाढविण्यास सुरुवात केली. त्यावेळी वयात आलेले मालोजीराजे लवकरच युद्धकलेत तरबेज झाले. मालोजीराजे स्वतःच्या पराक्रमाने सर्व सह्याद्रीच्या प्रदेशाचे स्वामी झाले. मालोजीराजे धर्मनिष्ठ आणि ईश्वरनिष्ठ देखील होते. त्यांच्या अंतःकरणात उपभोगाची लालसा नव्हती. धार्मिक व लोकोपयोगी कार्याची तळमळ त्यांच्या अंगी होती. मालोजीराजे शंभू भवानीचे निस्सीम भक्त होते. ते सोमवारचे व्रत न चुकता करीत असत. कोल्हापूर येथे आदिलशाही फौजांबरोबर झालेल्या युद्धात विलक्षण पराक्रम गाजवल्यामुळे मालोजीराजेंकडे निजामशहाचे लक्ष वेधले गेले. आदिलशाही फौजेला पराभूत करणाऱ्या मालोजीराजेंना निजामशहाने वेरूळचा राजा हा किताब देऊन पंचहजारी मनसबीसह पुणे सुपी परगण्यांची जहागीर देखील दिली. फलटणचे मराठा मातब्बर सरदार वनगपाळ उर्फ वनगोजी नाईक निंबाळकर यांची बहीण आणि जगपालराव निंबाळकर यांची मुलगी दीपाबाई उर्फ उमाबाई व मालोजीराजे यांचा विवाह नंतर थाटामाटात संपन्न झाला. मालोजी व विठोजी यांनी इतर कोणत्याही वतनदारांच्या सेवेत चाकरी करण्यापेक्षा आपली पिढीजात पाटीलकी सांभाळून शेतीचे कामकाज करण्याचे ठरवले. मालोजी आणि विठोजी पुन्हा वेरूळला आले. ईश्वराची पूजा करत, पाटीलकी करत आपल्या दणकट हातांनी ते नांगर चालू लागले. असेच 3-4 वर्षे निघून गेले. मालोजी व विठोजी हे दोघे भाऊ ज्या कौशल्याने तलवार आणि दांडपट्टा फिरवायचे, त्याच कौशल्याने शेतात नांगर देखील फिरवायचे. श्रीगोंद्याच्या शेख महमद बाबांवर त्यांची फार मोठी श्रद्धा होती. उन्हाळा संपत आला होता म्हणून पाऊस पडण्यापूर्वी शेताची मशागत ते करत होते. देवभक्त मालोजीराजेंचा त्यांच्या शेतात सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे गुप्तधनाच्या स्वरूपात मिळाले. त्या सोन्याचा वापर ते स्वतःसाठी करू शकले असते, पण त्यांनी त्या धनाचा वापर वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी केला. शनी शिंगणापूर येथील मंदिराची देखील त्यांनी डागडुजी केली. मालोजींनी दास मालोजी बाबाजी व विठोजी बाबाजी भोसले नावाचा शिलालेख या मंदिराच्या भिंतीवर कोरला. हा लेख आजही आपणास पाहावयास मिळतो. मालोजीराजेंनी मोठमोठ्या विहिरी बांधून आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले. त्या काळी तीर्थयात्रेला प्रवासाला जाताना रस्त्याने पिण्याच्या पाण्याची सोय नसायची. अशा प्रवाशांसाठी मालोजीराजे यांनी ठिकठिकाणी पाणपोया निर्माण केल्या. प्रवास करताना मुक्काम कुठे करावा हा प्रश्न देखील त्यावेळी उद्भवत असे, म्हणून गावोगावी धर्मशाळा बांधल्या. शिखर शिंगणापूर येथील यात्रेस येणाऱ्या भाविकांचे पाण्यावाचून होणारे हाल थांबवण्यासाठी शिंगणापूर येथे तलाव बांधून दिला. आजही तो तलाव मालोजीराजेंच्या
लोककल्याणकारी राज्याची साक्ष देत उभा आहे. इस्लामी राजवटीमध्ये अशी कामे करणाऱ्या भोसले कुळाबद्दल आदर व अभिमान सर्वत्र निर्माण झाला. 18 पगड जातीतील माणसे मालोजी राजेंसाठी जीव द्यायला तयार झाली. यावेळी मालोजी राजे यांना आपल्या अधिकारातील गावाच्या रक्षणासाठी 18 पगड जातीच्या तरुणांची शिपाई म्हणून नियुक्ती करून हत्यारे चालवण्याचे प्रशिक्षण दिले. त्यावेळी मलिक अंबर हा निजामशाहीचा वजीर होता. आपल्या स्वकर्तृत्वाने व पराक्रमाच्या बळावर एक साधा गुलाम तर वजीरपदापर्यंतचा प्रवास मलिक अंबर याने यशस्वीपणे केला होता. मोगल व आदिलशाहीच्या आक्रमणात निजामशाहीला वाचवण्यात मलिक अंबर यांचा सिंहाचा वाटा होता. निजामशाहीत मलिक अंबरच्या शब्दाला फार वजन होते. मलिक अंबरच्या सांगण्यावरून निजामशहाने भोसलेंना आपल्या सेवेत घेऊन स्वतंत्र वतन दिले. मलिक अंबर मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसले यांना आपला भाऊच मानत असे. भोसलेंनी आपल्या पराक्रमाने महाराष्ट्र दणाणून सोडला. निजामशाने खुश होऊन मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसले यांच्या सन्मानार्थ औरंगाबादला मालपुरा व विठापुरा अशा नवीन पेठा वसवल्या. निजामशाही दरबारात आता भोसले यांचे वजन खूपच वाढलेले होते. परंतु 30 वर्षाचा संसार झाल्यानंतरही मालोजी आणि उमाबाई या दाम्पत्याला अजून संतान लाभ झालेला नव्हता. मालोजीराजेंचे धाकटे बंधू विठोजीराजे भोसले यांच्या घरी मात्र नंदनवन फुलले होते. विठोजीराजे व आऊबाई या दाम्पत्याला 1 मुलगी आणि 8 मुले अशी 9 अपत्ये झाली. मुलीचे नाव अंबिकाबाई होते तर मुलांची नावे संभाजी, खेळोजी, मालोजी, मंबाजी, नागोजी, परसोजी, त्र्यंबकजी आणि ककाजी असे होते. मालोजीराजे आणि उमाबाई साहेब यांनी अहमदनगर जवळच्या शहा शरीफ दर्ग्याजवळ नवस बोलला. त्यानंतर मालोजी राजे आणि उमाबाई या दाम्पत्याला 1594 आणि 1597 मध्ये 2 पुत्र झाले. पीर बाबा शहा शरीफ दर्ग्यावरून त्यांनी आपल्या मुलांची नावे शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली. भोसले घराण्याप्रमाणेच लखुजीराजेंच्या जाधव घराण्याचा देखील त्यावेळी महाराष्ट्रात फार मोठा दबदबा होता. लखुजीराजे यांच्या वडिलांचे नाव विठोजीराजे तर आईचे नाव ठाकराई राणी होते. लखुजीराजे यांच्या एकमेव भावाचे नाव जगदेव उर्फ भुतोजी असे होते. लखुजीराजे देवगिरीच्या यादवांचे प्रत्यक्ष वंशज होते. लखुजीराजेंचा जन्म 1550 किंवा 1560 साली झाला असावा. शिंदखेड राजाची पारंपरिक वतनदारी पाटीलकी यांच्याकडे होतीच, पण याशिवाय पैठणजवळच्या लासनेर व मेहकर जवळच्या मोठ्या परगण्यांची देखील मोठी जागिरी त्यांच्याजवळ होती. निजामशहाकडून लखुजीराजेंनी स्वपराक्रमाने 10,000ची मनसबदारी, 28 महालांची जहागीर, 56 चावड्यांचे खाजगी वतन आणि दख्खनी मराठी सरदारांचे प्रमुख पद मिळवले होते. लखुजीराजेंना एकूण 3 पत्नी होत्या. गिरजाबाई उर्फ म्हाळसाबाई, ज्या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या. दुसऱ्या पत्नी होत्या त्या यमुनाबाई, ज्या शिर्के घराण्यातील होत्या. तिसऱ्या पत्नीचे नाव होते भागीरथीबाई, ज्या महाडिक घराण्यातील होत्या. लखुजीराजे जाधव व त्यांच्या पत्नी म्हाळसाबाई यांना दत्ताजी, अचलोजी, राघोजी व बहादूरजी अशी 4 मुले होती. मित्रांनो, आपल्याला मुलगा व्हावा म्हणून आपण नवस बोलतो, पण मुलीची हौस असलेल्या लखुजीराजेंनी खूप सारे नवस व उपास-तपास केले होते. शेवटी गुरुवार 12 जानेवारी 1598 रोजी लखुजीराजेंना कन्यारत्न प्राप्त झाले. ही कन्या म्हणजेच जिजाऊमाता होत. लखुजीराजे यांना मुलगी झाली म्हणून त्यांच्या पदरी असलेल्या भाट ब्राह्मणांनी कवने रचली होती. जिजाऊंच्या जन्माच्या दिवशी संपूर्ण शिंदखेड राज्यात दीपोत्सव साजरा केला गेला. 4 मुलांच्या पाठीवर मुलगी झाल्याने संपूर्ण शिंदखेड नगरीत 45 दिवस रोषणाईने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. घरोघरी गुढी उभारून, तोरणे बांधून जिजाऊंच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. गावोगावी हत्तीवरून साखर वाटण्यात आली. लखुजी जाधवांच्या राजवाड्याचे रूपांतर
जत्रेच्या भवानी मंदिरासारखं झालं. साक्षात जगदंबा आमच्या घरी जन्माला आली असे लखुजी राजेंना वाटे. शिंदखेड राजाचे रहिवासी असलेल्या काजी घराण्याच्या कागदपत्रांमध्ये असा उल्लेख आढळतो की जिजाऊंच्या जन्मानंतर साऱ्या शिंदखेडला सजवले गेले होते. सगळ्या नगराला जेवणाचे चूलबंद आमंत्रण होते. मित्रांनो, आपण इथे लक्षात घेतले पाहिजे की आपल्याला आज वंशाचा दिवा म्हणून मुलगा पाहिजे, पण सासर आणि माहेर येथील दोन्ही कुळांच्या वंशांचा उद्धार करणारी वंशज्योत म्हणून मुलगी आपल्याला नकोशी झाली आहे. आज आपल्या भारतात दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात घट होताना दिसत आहे. याला कारण म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या, मुलींची गर्भातच होणारी हत्या ही आहे. स्त्रीभ्रूण हत्येवर कायदे पण केले गेले, पण या कायद्यांची कडक अंमलबजावणी मात्र आपल्याकडे केली जात नाही. आजपासून 350 ते 450 वर्षापूर्वी आपण शिवकालीन इतिहासात डोकावून पाहिल्यास लखुजी राजे जाधव यांनी 4 मुलांच्या पाठीवर मुलगी झाली म्हणून संपूर्ण शिंदखेड नगरीत साखर वाटून चुलीस आमंत्रण दिले. आज आपणास मुलगा हवाय म्हणून आपण मुलींना गर्भातच चिरडतोय. कुठे चालली आपली मानसिकता? त्या काळी लेक जन्माचे, जिजाऊ जन्माचे स्वागत लखुजी राजांनी एवढ्या मोठ्या मनाने केले. शिवकाळातील ही घटना आधुनिकता, विकास, पुरोगामित्वाचे गोडवे गाणाऱ्या भारतासाठी भारतातील प्रत्येक नागरिकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. तत्कालीन शिवकालीन प्रसंग आणि आजच्या परिस्थितीची सांगड घालून आपण शिवराज्य किंवा शिवरायांच्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करू शकतो. यासाठी आपल्याला शिवचरित्रातून प्रेरणा घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर जिजाऊंचा जन्म झाल्यानंतर 12व्या दिवशी मुलीचे नाव ठेवण्यासाठी राजवाडा गजबजून गेला. लखुजी राजेंनी मुलीचे नाव जिजा सुचवले. जिजा म्हणजे साक्षात महामाता माय भवानी, रणरागिनी तुळजाभवानी. लखुजी राजेंची तलवार निजामशाहीत प्रथम तडपली ती 1576 साली. त्यानंतर 40 वर्ष ती तलवार अशीच तडपत यशाचे, कीर्तीचे नवे नवे शिखर गाठत राहिली. मोगली वरवंट्यापासून दख्खनला वाचवण्याचे महत्त्वपूर्ण काम लखुजी राजांनी केले. अहमदनगरच्या चांद बीबीचे ते सर्वात कर्तबगार आणि आवडते असे सरदार होते. 1594 ते 1600 दरम्यान जेव्हा मुघल सम्राट अकबर प्रचंड ताकदीनिशी निजामशाहीवर चालून आला होता, त्यावेळी अगदी पुढं राहून निजामशाही वाचवण्याचे काम लखुजी राजांनी पार पाडले होते. 1588 ते 1600 या 12 वर्षाच्या काळात 7 निजामशाह बनले. पण या काळातही निजामशाहीच्या स्थैर्यासाठी लखुजी राजे जाधव यांनी अत्यंत मोलाची अशी भूमिका बजावली होती. 1599 चांद बीबीचा खून झाला. अहमदनगरचा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यावेळी निजामशाही जवळपास बुडालेलीच होती. लखुजी राजे व वजीर मलिक अंबरने मुर्तजा निजामशाहला परिंड्याच्या किल्ल्याच्या तख्तावर बसवून निजामशाहीला पुनर्जीवित केले होते. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमालेमध्ये शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता, भोसले जाधव घराण्यातील शूर आणि कर्तबगार मराठी सरदारांबद्दल माहिती पाहिली. तर आज आपण इथे थांबूया. हा व्हिडिओ जर आपल्यास आवडला तर जागर शिव इतिहासाचा हे चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करून जवळ दिलेल्या बेल आयकॉनवर देखील प्रेस करा. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा ही विनंती. आजच्यासाठी एवढेच. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.